महिन्यांचे पैसे येणार 3,000 रुपये मिळणार। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ही माहिती आहे। या सन्मान निधीचा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही CDBTच्या माध्यमातून आम्ही वितरित। नमस्कार लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होऊ लागलेला आहे। या 12 जिल्ह्यांमध्ये आणि या 10 बँकांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहेत। आणि या 10 बँकांमध्ये आणि या 12 जिल्ह्याची लिस्ट या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्या जिल्ह्यांची नावे आणि त्या बँकांची नावे सुद्धा सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। राज्यातल्या सर्व लाडक्या बहिणींना आता 1,500 रुपयाचा नक्की लाभ मिळणार आहे, म्हणून सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत। आज 12 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणीची योजनेचे 1,500 रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आता बहिणींची खुशी झालेली आहे आणि आता सरकारने DBTचं बटन दाबून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपयाचे मेसेज येऊ लागलेले आहेत। राज्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींना अपात्र केलं आहे। कोणत्या लाडक्या बहिणींना पात्र ठेवलेलं आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं आहे लगेचच बघणार आहोत। ज्या लाडक्या बहिणीकडे 4 व्हीलर आहे, 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे, अशा लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेतून अपात्र केलेलं आहे। म्हणजे ज्या लाडक्या बहिणीकडे 4 व्हीलर नाही आणि 5 एकरपेक्षा जास्त जमीन नाही आणि 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे, अशा लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्या लाडक्या बहिणींना पात्र ठेवलं जाणार आहे। लाडकी बहीण योजना मोठे चर्चेतच आहे। सरकारने अनेक लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे, काही लाडक्या बहिणींना पात्र ठेवलेलं आहे आणि आता लाडक्या बहिणी 1,500 रुपयाचा लाभ घेत आहे। राज्यामध्ये सरकारने आता लाडकी बहीण योजनेचे हप्ते महिन्याचे देण्याचे ठरवलेले आहेत। राज्यामध्ये अनेक लाडक्या बहिणी चिंतेतच होत्या, परंतु सरकारने आता सर्व लाडक्या बहिणीचे पैसे महिन्याला देण्याचे ठरवलेले आहेत। शिंदे साहेबांनी सांगितलेले आहे की सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये महिन्याला 1,500 रुपयाचा लाभ मिळालाच पाहिजे आणि सर्व लाडक्या बहिणी आता आनंदातच आहेत। आज या 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागलेले आहेत। अनेक लाडक्या बहिणींना मेसेज येऊ लागलेले आहेत। या लाडक्या बहिणी आनंदातच आहेत। या 12 जिल्ह्यापैकी एका जर तुम्ही जिल्ह्यात राहत असाल तर 100% तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे आज पैसे मिळणार आहेत आणि त्या जिल्ह्यांचे नावे सुद्धा सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जिल्ह्यामधल्या सर्व लाडक्या बहिणींना खात्यामध्ये 1,500 रुपये नक्की मिळणार आहेत। त्या लाडक्या बहिणींना मेसेज येणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना मेसेज येत नाही त्या लाडक्या बहिणींनी आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक करून घ्यायचा आहे आणि लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये आले की नाही हे लगेचच कळणार आहे। आणि आता आपण 12 जिल्ह्यांची नावे बघणार आहोत। हा जिल्हा म्हणजे हे 12 जिल्ह्यापैकी एका जर जिल्ह्याचं नाव जर तुम्ही विसरला, व्यवस्थित माहिती मिळणार नाही, तरी सर्व लाडक्या बहिणींनी व्यवस्थित लक्षपूर्वक जिल्ह्यांची नावे पहा। पहिल्या जिल्ह्याचं नाव आहे सोलापूर, दुसऱ्या जिल्ह्याचं नाव आहे पुणे, तिसऱ्या जिल्ह्याचं नाव आहे नागपूर, चौथा आहे नाशिक, पाचवा आहे छत्रपती संभाजीनगर, सहावा आहे बीड, सातवा आहे कोल्हापूर, 8वा आहे अहमदनगर, 9वा आहे जळगाव, 10वा आहे लातूर, 11वा आहे अमरावती, 12वा आहे ठाणे। या सर्व जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये नक्की जमा होणार आहेत। या जिल्ह्यांमधल्या सर्व लाडक्या बहिणींना आता 1,500 रुपयाचा लाभसुद्धा मिळणार आहे। राज्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींनी आपला मोबाईल नंबर लिंक केलेला नाही, तरी त्या सर्व लाडक्या बहिणींनी आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक करून घ्यायचा आहे। आणि आपण आता सर्व लाडक्या बहिणींना 10 जिल्ह्यांची म्हणजेच आता 12 जिल्ह्यांची नावे सांगलेली आहे आणि आपण आता 10 बँकांची नावे बघणार आहोत। राज्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी या सरकारने ठरवलेल्या या 10च बँका आहेत। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या 10 बँकामध्येच पैसे जमा होऊ लागणार आहेत। 10 बँकापैकी एका तरी बँकेच्या खात्यामध्ये तुमचं खातं असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। ज्या लाडक्या बहिणींचं या बँकामध्ये खातं नाही त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे
आणि आपल्या लाडकी बहीण योजनेची 1500 रुपयेचा नक्की लाभ मिळवायचा आहे. आणि आपण आता बँकांची नावे सांगणार आहे, हे लक्षपूर्वक ऐका आणि सर्व लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे. आणि आता पहिल्या बँकेचं नाव आहे बघा स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसऱ्या बँकेचं नाव आहे महाराष्ट्र बँक, तिसऱ्या बँकेचं नाव बँक ऑफ इंडिया आणि चौथ्या बँकांचं नाव आहे पोस्ट बँक. अशा अनेक बँका आहेत, तुम्हाला तरी माहीतच आहेत. या बँका जर ज्या लाडक्या बहिणींचं मोबाईल नंबर लिंक होतात त्या बँका सरकारने ठेवलेल्या आहेत. म्हणजे राज्यामध्ये काही महिलांच्या पैशाची घोटाळणी झाली होती. ज्या लाडक्या बहिणींचं आधार कार्डवरचं नाव एक आहे आणि बँक खात्याचंही नाव एक आहे, म्हणजे सेम नावे असणं गरजेचं आहे. काही लाडक्या बहिणींची वेगवेगळे नावे आहेत, तरी सर्व लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर दुरुस्त करून लाडकी बहीण योजनेचा नक्की लाभ मिळवायचा आहे. ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला नाही त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे. आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.